लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही बघत आहात. प्रेक्षकांनो, आज या जोड्यांचं पुनर्लग्न ठरलंय, म्हणजे पुनर्मिलनाचं पुनर्लग्न ठरलंय. आजचा भाग सुद्धा खूप स्पेशल दाखवलाय बरं का त्यांनी. आणि आपला आजचा रिव्ह्यू सुरू करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना थँक्यू 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 सो मच. तुम्ही काल माझ्या मुलासाठी भरभरून शुभेच्छा दिल्यात. खरंच प्रेक्षकांनो, खूप भारी वाटलंय. माझा मुलगा शार्दूल तोही खूप भारावून गेलाय तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी. आपल्या याही चॅनलवर आणि आपल्या दुसऱ्याही चॅनलवर सगळ्या प्रेक्षकांनी खूप शुभेच्छा दिल्या. प्रेक्षकांनो, खूप खूप आभारी आहे मी तुमची, आणि मी नशीबवान पण खूप आहे. चला तर मग आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करूया. सुरुवातीला त्यांनी दाखवलंय की काव्या आणि नंदिनी पार्थ आणि जीवाला ठेंगा दाखवून तिथून निघून गेल्यात. काव्या म्हणते, ताई मला तुझ्यासोबतच आज झोपायचंय रात्री. नंदिनी म्हणते, हो चल आपण मज्जा करूयात. जरा पांचट वाटले डायलॉग, पण असो. आता इथून पुढे सगळे टेबलाच्या जेवणावर दिसलेत. पार्थ आणि जीवा दोघेही गाणं म्हणतात बरं का, का रे अबोला का रे दुरावा. जरा विचित्रच वाटला तो सीन, पण असो, नवरा बायकोचं काहीतरी गंमत जम्मत चालू आहे. तर आता सगळे टेबलावर जेवायला बसलेले असतात तेव्हा विक्रम आणि मानिनी सुद्धा आहेत बरं का तिथे. आणि आई वडिलांसमोर जरा पांचटच जोक मारलेत या सगळ्यांनी, असं म्हणायला हरकत नाहीये. ऐका काय डायलॉग आहेत. मुद्दाम आता नंदिनी म्हणते, काय मग काव्या, झोप लागली का तुला रात्री? काव्या म्हणते, म्हणजे काय नंदिनी ताई, लागली की झोप? अगं तू घोरत नाहीस ना, त्यामुळे मस्त शांत झोपले होते मी रात्री. लगेच पार्थ म्हणतो, बघ कशा चिडवतायत आपल्याला. का आता हे विक्रम म्हणतात, काय रे तुम्हाला झोपा नाही आल्या का रात्री? जीवा म्हणतो, सगळं काही मिटल्यावर घोरणाऱ्या भावासोबत कसली आली आहे मज्जा, काय झोप लागणार आहे बाबा मला? विक्रम म्हणतात, हो का, काय रे गदड्यांनो, लहानपणी बरे अर्ध्या चड्ड्यावर झोपायचे. नंदिनी काव्या त्यांना हसायला लागतात. जीवा आणि पार्थ म्हणतात, काय बाबा आमची पोल नका उघडू नये यांच्या समोर. मानिनी म्हणते, काय गे पोरींनो, असं का वागताय माझ्या पोरांशी? काय ग, असं नका ना त्रास देऊ त्यांना. विक्रम म्हणतात, बरं पोरीनो ठीक आहे, पण काय रे, आणखीन या पोरांना किती दिवस तरसवणार आहात तुम्ही पोरीनो? मग लगेच जीवा म्हणतो, अच्छा म्हणजे या दोघी आम्हाला तरसवणार, तर आम्ही तसं केलं तर यांची लगेच गाण्याची टेप चालू होते ना, का रे दुरावा का रे अबोला, नाहीतर काय. पार्थ म्हणतो, काय ओ काव्या, या ओजी बोक्याने तरसवलं तर खेळण्यातला बोका तुम्हाला घ्यावा लागतो ना, कुठे गेलाय तुमचा बोकुडी? काव्या आता त्याच्याकडे रागाने बघते पार्थकडे. म्हटलं ना प्रेक्षकांनो, आई वडिलांसमोर जरा जास्तीच पांचट गप्पा चालू आहेत. तर असो, जे झालंय ते तुम्हाला सांगतेय. तेवढ्या त्यांच्या दारावरची बेल वाजते. आशाताई म्हणतात, मी आलेच दरवाजा उघडून. मग मानिनी म्हणते, ए पोरांनो पुरे करा रे आता, काय चाललंय तुमचं? ही लुटूपुटूची भांडणं पण मला नको वाटतंय बरं का, पुरे करा रे आता. तुम्ही चौघांनी ना आता परिस्थितीशी दोन हात करून पुन्हा एकमेकांचे हात धरलेत ना, आता तुमचे हे हात कधी सुटता कामा नये. आणि तुम्ही असे वेगळे वेगळे का बसलात? चला ए पोरीनो, चला उठा रे ए पोरांनो, आपापल्या बायकांसोबत बसा. ए पोरीनो चला उठा. आता इकडे वसू आत्याचा सीन दाखवला बरं. वसू आत्याची नुसती तगमग होत असते आणि रम्याला त्या म्हणत असतात, बघ रम्या, बघ सगळे खाली कसे फिदी फिदी हसताय. ही तिच्या हातात काहीतरी घेऊन खेळत असते त्या वस्तूशी रम्या बरं का. आता वसू आत्या म्हणतात, मला आशाचा राग यायला लागलाय. काय आहे, मला ना खूप राग येतोय रम्या सगळ्यांचाच. यांना आपल्याला जेवायला बोलवता नाही येत का? रम्या, आता ना मला या आयुष्याचाच कंटाळा आलाय ग, असं वाटतंय कुठेतरी लांब निघून जावं. रम्या म्हणते, आई माझं लग्न होऊ दे, मग मी तुला लांबच्या प्रवासाला पाठवते बघ. वसू आत्या घाबरल्या ना आता. त्या म्हणतात, ए बाई, अगं काय बोलते तू, अगं काय झालंय तुला रम्या? ए बाई, अगं काय विचित्र पाहिलंय का तू, का काही विचित्र वाचलंय पाहिलंय? असं का वागते तू रम्या? ते ठेव बरं तुझ्या हातातलं खेळणं, ठेव. मी काय बोलते माझ्याकडे लक्ष दे. रम्या, अगं मला ना तुझी आता भीती वाटते माहिती का. तुला त्या लाल रंगाचं का आकर्षण वाटतं ग? तू काय करतेस? अगं रम्या, काल तर तू माझा गळा दाबायला निघाली होतीस ग. अगं रात्री तू जोर जोरात श्वास पण घेत होतीस. घाबरले ना मी. उठून तुझ्याकडे पाहिलं तर तुझे डोळे सत्ताड उघडे होते आणि तू वर सिलिंग कडे बघत होती एकटक. काय पाहत होती ग तू रम्या काल रात्री? ए बाई, अगं तुला विचारते मी. ए रम्या, ए मुली, अगं बोल, सांग. रम्या एकदम त्यांच्या अंगावर येते बरं का आणि म्हणते, ए आई, मी हेच बघत होते की गुपचूप एखादी बॉडी लपवायची ठरवली तर सीलिंग काय युनिक आयडिया असेल ना. आजपर्यंत कुणी सीलिंग मध्ये बॉडी नसेल लपवली ना. वसू आत्या म्हणतं, बॉडी
कोणाची बॉडी? अगो काय बोलते तू रम्या? अगं ए बाई बरी आहे ना तू? ए बाई रम्या मला ना तुझी दिवसेंदिवस भीती वाटायला लागली गो बाई. अगो काय बोलते तू? रम्या म्हणते अगं आई तुला माझी भीती वाटते? चांगलं आहे ना मग, चांगलं आहे की आज तुला भीती वाटते. आणि हळूहळू सगळ्यांना भीती वाटायला लागेल माझी. वसू आत्याचं काही खरं नाही प्रेक्षकांनो आता. अरे बाप रे बाप. आता त्या यांच्या त्या कोणत्या घटस्फोटाच्या वकील आल्यात बरं का काव्याच्या. आता त्या आल्या आल्या हे सगळेजण आश्चर्याने त्यांच्याकडे बघतात. सगळ्यांना ऍक्च्युली सुरुवातीला जरा टेन्शन आलंय असं दाखवलं त्यांनी. पण मग विक्रम त्यांना म्हणतात की या ना या बसा प्लीज. आता सगळेच जण त्यांच्याशी बोलतात बरं का तिथे हॉलमध्ये बसून. विक्रम आल्या म्हणतात नमस्कार. पार्थ म्हणतो बसा ना प्लीज. आता त्या तिथे बसल्यात. आता यांचं एक छान गुडी गुडी डिस्कशन दाखवलंय. आता तो पार्थ त्यांना वेलकम म्हणतो, बसा वगैरे म्हणतो. एक औपचारिकता त्यांच्यामध्ये होते. पण सगळेच भांबावून एकमेकांकडे बघायला लागतात की काय आता नेमकं. मग काव्याच विचारते मॅम तुम्ही आज अचानक इथे? नाही म्हणजे कसं काय येणं केलं तुम्ही? मग त्या मॅडम म्हणतात वकीलताई अगं कसं काय म्हणजे? अगं बघता बघता 6 महिने झालेत की. काय ठरलंय तुम्हा सगळ्यांचं? तुम्ही घटस्फोट घेणार आहात. या वकिलीनबाई असं बोलता क्षणीच विक्रम म्हणतात म्हणजे यांना अजूनही घ्यायचा आहे की काय घटस्फोट? आता हा सीन झाल्यानंतर पुन्हा त्यांनी रम्याचा सीन दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. मालिकानं एका वेगळ्याच ट्रॅकवर जाणार आहे. इथे ना मला जरा डाऊट येतोय बरं का प्रेक्षकांनो की ह्या सगळ्या जोड्यांचं जे त्यांनी आज पुन्हा लग्न वगैरे ठरवलंय ना ते खरंच होतं की नाही होत. कारण रम्या काहीतरी घातपात करायचा विचारात आहे बरं का. असं आज तिचे लक्षणं तर दिसलेत. सगळेजण इथे भांबावून गेलेत की आता काय डिसिजन असेल. पण हा न थोडासा सस्पेन्स उगाच ताणलाय त्यांनी आपल्याला दाखवण्यासाठी म्हणून. रम्याचा सीन घेतलाय आता. रम्या म्हणते आई सगळेच जण मला घाबरायला लागले तर किती भारी होईल ना. आणि आई आता पुढच्या गोष्टीकडे वळायला हवं. वसू आत्या म्हणतात ए बाई रम्या कुठली पुढची गोष्ट? अगो कुठली पुढची गोष्ट? रम्या म्हणते आई आज 6 महिने संपले की. आज दोन्हीही कपलचा कूलिंग पिरियडचा शेवटचा दिवस आहे. आज सगळेजण हेच म्हणणार आहेत की आता इकडे रम्या असं एवढं अर्धवट वाक्य बोलते आणि दुसऱ्या सीन मध्ये असं दाखवलंय त्यांनी की पार्थ, जीवा, नंदिनी, काव्या सगळेच जण म्हणतात आम्हाला घटस्फोट नकोय. हे ते चौघही जण सोबत बोलतात. म्हणजे सिक्वली सीन दाखवलेत बघा तुम्ही. नाहीच कळलं तर आज टीव्हीवर एपिसोड बघायला मिस करू नका. छान दाखवतायत ते लग्नानंतरचे एपिसोड. जेव्हा हे चौघ जण सोबत म्हणतात आम्हाला डिवोर्स नकोय तेव्हा त्या वकिलीनबाई जरा हसायला लागतात यांच्यावर. सगळेजण एकमेकांकडे भांबावून बघतात. आता त्या हसून म्हणतात मला खात्री होतीच की तुम्ही घटस्फोट घेणार नाही. तुमचा सगळ्यांचा प्रवास मी जवळून पाहिलाय बरं. तुमची केस ज्यांनी कोणी मला हँडओव्हर केली ना त्यांनी मला सगळे डिटेल्स सांगितलेत. जीवा आणि नंदिनीच्या वकिलाबद्दल त्या बोलतायत. आता त्या पुढे म्हणतात खरं सांगू का काव्या तुझ्या प्रेस कॉन्फरन्सचा तो व्हिडिओ मी पाहिला ना त्याखाली मी कमेंट टाकली होती बरं. जीवा आणि नंदिनीला त्या वकिलीनबाई म्हणतात जीवा नंदिनी तुमच्या ब्लॉगवर सुद्धा मी #नंदिनी ये ना असं लिहिलं होतं बरं. मला तुम्हा दोघांची पण केस इतकी भावली आहे ना की मी माझ्या बऱ्याच क्लायंटला सुचवलंय तुमची केस स्टडी करा म्हणून. विक्रम म्हणतात वा 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 किती छान. नंदिनी म्हणते खरंच खूप छान वाटलं तुमचं हे बोलणं ऐकून. नंदिनी म्हणते मॅम हे सगळं इतकं ओव्हरवेल्मिंग आहे ना की लगेच काव्या म्हणते हो मॅम आमचं ठरलंय नो डिवोर्स. आता जीवा पण म्हणतो हो हो ठरलंय आमचं ठरलंय. त्या वकिलीनबाई आता काही बोलणार तेवढ्यात मानिनी म्हणते नाही नाही आता असं नाही चालणार. तुम्ही आता घटस्फोट मागे नाही घ्यायचा. तुमचं ठरलंय ना तर आता घटस्फोट घ्यायचा म्हणजे घ्यायचाच. मानिनी अचानक असं का बोलते म्हणून सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेत. नंदिनी, काव्या, पार्थ, जीवा सगळे आश्चर्याने बघतात. त्यात विक्रम पण मानिनीच्या बोलण्याला दुजोरा देतात आणि म्हणतात हो बरोबर बरोबर बोलते मानिनी. घटस्फोट घेऊन टाका बरं तुम्ही. पार्थ म्हणतो आई बाबा असं का बोलताय तुम्ही? अहो आम्हाला हे लग्न हवंय. आम्हाला नाही घ्यायचंय घटस्फोट आता. तेवढ्यात आता काव्याच्या आणि नंदिनीच्या बाबाची एंट्री दाखवली आहे. ते येतात धनंजय आणि म्हणतात थांबा. आता सस्पेन्स रंगवल्यावर का त्यांनी प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड तुम्हाला आवडत असेल ऐकायला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. आता थोडे सबस्क्रायबर शिल्लक आहेत प्रेक्षकांनो. फक्त 3 ते 4 हजार सबस्क्रायबर हवेत आपल्या या चॅनलची 1 लाखाची पूर्ण फॅमिली व्हायला. प्लीज प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर धनंजय आलेत आणि त्यांनी सस्पेन्स रंगवलाय.
धनंजय म्हणतात, तुम्ही जबरदस्तीच्या लग्नातून मोकळं व्हावं हे हवंय आम्हाला. आता विक्रम पण बघायला लागतात राग राग. या आई वडिलांनी त्यांचे चेहरे बदललेत बरं का. नंदिनी म्हणते, बाबा असं का बोलताय तुम्ही? बाबा आम्हाला नकोय घटस्फोट, आम्हाला हवंय हे लग्न. जीवा पण म्हणतो, हो आम्हाला हवंय हे लग्न. मानिनी म्हणते, हवंय ना आम्हाला पण लग्न, पण त्याआधी तुमच्या या जबरदस्तीच्या लग्नातून तुमचा घटस्फोट तर व्हायलाच हवा. विक्रम म्हणतात, हो हो बरोबर बोलताय मानिनी. काव्य आणि पार्थ म्हणतात, असं का बोलताय तुम्ही? मानिनी म्हणते, अरे पोरांनो, आम्ही म्हटलो होतो ना लग्नानंतर होईलच प्रेम. आता आम्हीच म्हणतोय की शारदाताई आणि मानिनी दोघीही सोबत बोलतात, घटस्फोटानंतरच होईल तुमचा पुनर्मिलनाचा सोहळा. मग विक्रम आणि धनंजय म्हणतात, प्रेमानंतरचा हा लग्न सोहळा. जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या खुश होऊन म्हणतात, अरे वा किती छान. काव्या म्हणते, आई पण हे काय नवीन? पुनर्मिलनाचा सोहळा म्हणजे? विक्रम म्हणतात, अरे तुमचं लग्नानंतर प्रेम झालं ना. मग मानिनी म्हणते, आता लग्नानंतरच पुन्हा एकदा प्रेमानंतरच लग्न होईल. जीवा म्हणतो, अरे हे तर फारच भारी आहे. नंदिनी पण खुश झालीये बरं का. हे सगळे पोरं खुश झालेत. विक्रम म्हणतात, काय मग जीवा, कैसा लगा? जोर का झटका धीरे से लगा या जोर से लगा? जीवा म्हणतो, बाबा सहीच. आता त्या वकिलीनबाई म्हणतात, मी मध्ये बोलू का? कसं आहे ना, कुणी आजारी पडावं असं डॉक्टरला कधीच वाटत नाही हो. तसंच आमचं सुद्धा आहे बरं का. कोणाचंही नातं तुटावं असं आम्हाला कधीच वाटत नाही. घटस्फोटानंतर हा असा पुनर्मिलनाचा भव्य सोहळा होत असेल तर माझी घटस्फोटाला काही हरकत नाही बाबा. म्हणजे आता यांचा घटस्फोट होणार आणि मग पुन्हा यांचं लग्न होणार. वकिलीनबाई म्हणतात, माझा बाई सपोर्ट आहे तुमच्या घटस्फोटाला. मग धनंजय म्हणतात, हो अगदी बरोबर बोललात मॅडम. तुम्ही यांच्या घटस्फोटाची तयारी करा, आम्ही यांच्या लग्नाची तयारी करतो. विक्रम म्हणतात, हो चालेल ना. मग लगेच त्या वकिलीनबाई म्हणतात, येते हा आता मी. विक्रम म्हणतात, पण मॅडम तुम्हाला यांच्या लग्नाचं आग्रहाचं निमंत्रण बरं का, येण्याचे आतिथ्य करावे. आता त्या निघाल्यात वकिलीनबाई. पार्थ त्यांना सोडून येतो दारापर्यंत. छान दाखवलाय हा प्रेक्षकांना आजचा एपिसोड. आता हे सगळ्या जोड्या खूप खुश झाल्यात. काव्या म्हणते, आई हे सरप्राईज मस्त आहे हा. सगळे चिडवायला लागतात. आता काव्या पार्थ एकमेकांकडे नुसते बघतात. जीवा नंदिनी बघतात एकमेकांकडे. विक्रम म्हणतात, काय रे पोरांनो, अरे काहीतरी बोला आता. जीवा म्हणतो, आई अगं या धक्क्यातून तर बाहेर येऊ दे. मानिनी म्हणते, तुम्हाला हा धक्का द्यायचा ना, हे आमचं चौघांचंच ठरलं होतं रात्री. काल रात्रीपासून बाई आतापर्यंत मी पोटात ठेवली ही गोष्ट. विक्रम हात जोडून म्हणतात, हो रे बाबा पोरांनो, नशीब रे माझं काहीतरी. पार्थ म्हणतो, आई छुपी रुस्तम निघाली हा तू. मग आता काव्याची आई विचारते, काय रे पोरांनो, करणार ना पुन्हा लग्न? जीवा म्हणतो, म्हणजे पुन्हा आमची सप्तपदी होणार का? नंदिनी म्हणते, ए आई म्हणजे पुन्हा आमच्या हातावर मेहंदी काढली जाईल? पार्थ म्हणतो, पुन्हा मंगळसूत्र पण घातलं जाईल? मग काव्या म्हणते, पुन्हा पत्रिका पण छापायच्या का लग्नाच्या? हे खूप एक्सायटेड आहेत आता यांच्या लग्नासाठी. कारण आधी ना प्रेक्षकांनो, यांच्या मनाविरुद्ध लग्न झालं होतं ना. बापरे, तो सगळा गोंधळ 1.5 महिना पाहिला होता. म्हणजे तेव्हा खरंच या सगळ्या कलाकारांची कमाल होती. जवळपास 1 महिना त्यांनी ते लग्न रंगवलं होतं. आठवतं ना तुम्हाला? मस्त दाखवले होते त्यांनी ते एपिसोड. पण 1 महिना तोच गेटअप घालणं, ती सिरियस सगळी सिच्युएशन निर्माण करणं सोपं नाहीये ते सगळं. असो, आता या सगळ्या जोड्या एकमेकांना भेटण्यासाठी अचानक आतुर झालेल्या त्यांनी दाखवल्यात. काव्या म्हणते, आम्ही जरा बोलून येऊ का? मला बोलायचंय पार्थशी. जीवा पण म्हणतो, हो मला नंदिनीशी बोलायचंय. आता हे सगळे आई वडील यांना चिडवायला लागतात. आता हे चौघे जण एकमेकांच्या खोलीत जातात आणि एकमेकांशी खूप असं प्रेमाने सगळ्या गोष्टी शेअर करतात. इकडे विक्रम आणि धनंजय पुन्हा एकदा एकमेकांना मिठी मारत म्हणतात, चला कसं सरप्राईज दिलं पोरांना. खुश झालेत यांचे मायबाप. इकडे आता पार्थ आणि काव्या एकमेकांना आलिंगन देतात आणि इथे मालिकेचं गाणं वाजवलं जातं, नात्याच्या या अवघड रेषा असं गाणं चालू आहे. इकडे नंदिनी जीवाचं तेच चालू आहे. दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि इथे ते गाणं पुन्हा वाजवतात. ते जगा वेगळं आपलं नातं काहीच नाही सेम, लग्नानंतर होईलच प्रेम. असो, या गाण्यामुळे लई चालली आहे ही मालिका. जीवा खुश होऊन म्हणतो, चक्काचक बाई, अगो आपलं लग्न होणार पुन्हा. यावेळेला ना मनापासून मी पुन्हा सगळी सप्तपदी घेणार. इकडे काव्या पण पार्थला म्हणत असते, पार्थ
यावेळेला आपण सप्तपदी चालू ना, तेव्हा मी आनंदाने रडणार आहे, दुःखाने नाही. नंदिनी पण जीवाला तेच म्हणत असते. म्हणजे दोन्ही पेअर्सच्या भावना दाखवल्यात त्यांनी एकमेकांच्या प्रती. नंदिनी म्हणते, "यावेळेला आनंदाने सप्तपदी चालायची हं जीवा." जीवा म्हणतो, "हो नंदिनी, यावेळेला आपण आपले सगळ्यांचे चेहरे मस्त हसरे असणार. अगदी अल्बम करून ठेवावेत असे." इकडे पार्थ म्हणतो काव्याला, "काव्या, मी तुमच्या घरी घोड्यावर बसून येईल, वरात घेऊन तुम्हाला न्यायला." जीवा इकडे म्हणतो नंदिनीला, "ए चकाचक बाई, मी माझ्या आजोबाची व्हिंटेज कार घेऊन येईल हं. तुला सासरी घेऊन येईल मी त्या कारमध्ये." इकडे एक्झॅक्टली काव्या म्हणते, "पार्थ, मी सासरी परत येताना म्हणजे माझा तो बोका असेल ना माझ्याबरोबर?" म्हणजे सगळे खूप रोमॅन्टिक झालेत बरं का. नंदिनी म्हणते, "ओ जीवा, आपल्या कार सोबत आपली रिक्षा असेल ना?" जीवा, आता सगळं सुंदर आणि सोपं वाटायला लागलंय हो. सगळं काही सोपं सोपं झालं तर ती मराठी मालिका कुठली? हो की नाही? पण तरी सुद्धा या मालिकेत त्यांनी बरंच पॉझिटिव्ह दाखवलंय बरं का प्रेक्षकांनो. आता काहीतरी मोठा ट्विस्ट तर त्यांना आणावाच लागेल ना. सगळं सोपं सोपं झालं तर ते आपल्याला पण हजम नाही होणार ना. म्हणजे मालिका पुढे बघणार काय आपण? मजा येते ना प्रेक्षकांना जरा प्लॅनिंग, प्लॉटिंग, ट्विस्ट दाखवले तर. एक्झॅक्टली तेच झालंय. आता बघा हं, रम्या काहीतरी मोठा प्लॅन रचते. पण आजचा एपिसोड धमाकेदार होता. मानिनी येते तेवढ्यात आणि मग या पार्थ आणि काव्याची तंद्री तुटते. इकडे शारदाताई येतात जीवानंदिनीच्या खोलीत. त्यामुळे जीवा आणि नंदिनीची पण तंद्री तुटते एकमेकांशी बोलण्याची. तर असो, मानिनी म्हणते, "काय रे पोरांनो, तुम्हाला वाटतंय ना तसं साधं सोपं लग्न नाहीये बरं का हे." आता पुन्हा सस्पेन्स वाढवलाय. आता इकडे शारदाताई म्हणतात, "आणखीन बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत." आणि मग हे सगळेजण हॉलमध्ये एकत्र दाखवलेत लगेच पुढच्या सीनमध्ये. लग्नाची पद्धत आता हे आई वडील पोरांना समजवताय. विक्रम म्हणतात, "स्थळ बघितलं जाईल रीतसर." मग धनंजय म्हणतात, "अरे रीतसर मुलींना बघायला मुलं येतील." मानिनी म्हणते, "दरवेळेला मुलाकडच्यांनीच का बरं जायचं मुलींना बघायला?" मग शारदाताई म्हणतात, "हो ना, मुलीकडच्या नाही येऊ द्यात तुमच्याकडे. नाही म्हणजे आम्हालाही आयते पोहे खायला मिळतील." जीवा म्हणतो, "म्हणजे नेमकं काय?" पार्थ म्हणतो, "म्हणजे बघण्याच्या कार्यक्रमापासून सुरुवात करायची आहे का?" जीवा म्हणतो, "आई बाबा काय चाललंय तुमचं? तुम्हा दोघांना वेड लागलाय हा?" मानिनी म्हणते, "लागू दे रे, लागू दे. आम्हाला वेड लागू दे बाबा. सगळ्यांना शहाणपण आहे. आम्हाला नकोय ते शहाणपण. चालत असेल ते जग शहाणपणाने." आणि धनंजय म्हणतात, "आणि प्रेमाच्या दुनियेत वेडच व्हावं लागतं." सगळे आई वडील हसतात आणि सगळे खुश आहेत बरं का. विक्रम म्हणतात, "चला आत्ताच जाहीर करतोय, लग्नाची सुपारी फुटली बरं." तेवढ्यात रम्या येते तिथे आणि म्हणते, "लग्न? कोणाचे लग्न?" प्रेक्षकांनो, रम्याच्या चेहऱ्यावरच दिसतंय की ती ना एका वेगळ्याच क्रिटिकल कंडिशन मध्ये आहे. तिचे हावभाव तर बघा, काय ऍक्टिंग केली यार या पोरीने. अमेझिंग. मला म्हणजे विलन म्हणून नाही, पण ऍज अ ऍक्टर म्हणून मला ही मुलगी ना खूप आवडते. करिश्मा नाव आहे हिचं. अमेझिंग काम करते ही. असो, पार्थ आता रम्याला म्हणतो, "आम्हा सगळ्यांचं लग्न. रम्या, तुला पुन्हा एकदा आमच्या लग्नात मिठाचा खडा टाकायचा आहे का? तुझ्या आईला आणि तुला प्लॅनिंग करायचंय का आमचं लग्न कसं मोडायचं त्यासाठी ते?" रम्या म्हणते, "असं का रे बोलतोय पार्थ? मी म्हंटल ना मी आता आता बदललीये रे." मग काव्याला कसं तरी वाटतं बरं का रम्याबद्दल. मग काव्या म्हणते, "रम्या, अगं ऐक ना, मी काय म्हणते, ऐक तू ना, अगं म्हणजे असं टेन्शन नको घेऊस. पण हे बघ, मी तुला सांगतेय की आम्ही चौघं ना पुन्हा लग्न करणार आहोत. आधीच्या जबरदस्तीच्या नात्यातून आम्ही घटस्फोट घेणार आहोत आणि मोकळं होणार आहोत. आणि आता परत एकदा परत एकदा आम्ही मनापासनं एकमेकांशी लग्न करणार आहोत." रम्या हे सगळं ऐकते बरं का शांततेत. सगळेजण बघत असतात रम्याच्या हावभावांकडे. आधी तर रम्याच्या डोळ्यात पाणी आलंय बरं का. रम्या म्हणते, "चांगलंय ना मग. चांगली गोष्ट आहे. खूप चांगली गोष्ट आहे ग काव्या. छान. सुपर्ब आयडिया आहे तुम्हा सगळ्यांची. तुम्हा चौघांचं मनापासून अभिनंदन हं." हे सगळं रम्या वरवर बोलते बरं का प्रेक्षकांनो. पण तिच्या मनात वेगळेच डाव सुरू आहेत. रम्या म्हणते, "काय झालं? तुम्ही सगळे माझ्याकडे असे का बघताय? मला मला जेन्युइनली छान वाटतंय तुम्हा सगळ्यांसाठी. खरंच, आय रिअली मीन इट. खरंच सांगते मी मनापासनं. आय नो, मला माहितीये की तुम्हा सगळ्यांना माझ्यावर नक्कीच संशय येत असेल की मी अशी कशी बदलले. मी तुम्हाला खरंच मनापासनं सांगते. पार्थ पार्थ जेव्हा स्वतः काव्याला उचलून रूममध्ये घेऊन गेला ना, तेव्हाच तेव्हाच माझ्यासाठी सगळं संपलं होतं. आणि ना
आणि ना मी हे सगळं विसरणार आहे आता. खरंच. मामी, मामी मी खरंच सांगते. मला ना या सगळ्यातून मूव्ह ऑन व्हायचंय. मला तुमच्या आनंदाचा एक भाग व्हायचंय. मला जर तुम्ही तुमच्यात घेतलं तर हं. आता मानिनी म्हणते, "अगं रम्या पण" रम्या म्हणते, "हो, मला कळतंय, की आई आणि मी असं आतापर्यंत कधी बोललो नाही. पण मी आईला समजावून सांगेल, की बस कर आता हा खेळ. आई मी पार्थचं प्रेम मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केला. खरंच गं मामी, मी हे मनापासून सांगतेय. मी पार्थचं प्रेम मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केला. मला पार्थचं प्रेम तर नाही मिळालं, पण त्याचा विश्वास पण मी गमावून बसले. एकेकाळी आमची मैत्री किती छान होती. वी वी वेअर बेस्ट फ्रेंड्स. आता तर मी ती मैत्री पण गमावून बसले. पण आता आता ना मलाच ठरवायचंय, सगळं विसरायचं. मला मागे नाही जायचंय. मला आता पुढे जायचंय. या सगळ्यातून मूव्ह ऑन व्हायचंय. पार्थ मला तुला खुश बघायचंय रे. खरंच सांगते मी मनापासनं. हे ती बोलते आणि एकीकडे रडते प्रेक्षकांनो. आता हे तिचं बोलणं वरवरचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काव्य आणि नंदिनीला पण एक्झॅक्टली हे सगळं माहितीये की रम्या नाटक करतीये. पण मस्त ट्विस्ट आणलाय बरं का त्यांनी. अगदी रिअलिस्टिक दाखवताय मालिका. आजचा हा एपिसोड इथेच संपवलाय त्यांनी. आता पुढच्या भागात त्यांनी काय दाखवलंय, की या चौघांनी एका खोलीत बोलतात हे चौघेजण एकमेकांशी. पार्थ म्हणतो, काव्याला म्हणत असतो, की "अगं काव्या, मला रम्याचं काही खरं वाटत नाहीये बरं का हे बोलणं." काव्या म्हणते, "आपण उगाच तिला फुटेज देतोय. काय तिला एवढा म्हणजे मीनिंग द्यायचा, इतकं काय तिला भाव द्यायचा?" तेवढ्यात जीवा येतो आणि म्हणतो, "हे बघ काव्या, दादा बरोबर बोलतोय. आपलं लग्न होईपर्यंत आपल्याला तिच्यावर लक्ष ठेवावं लागेल." आता रम्याला वसू आत्या म्हणत असतात, "रम्या तुला वाटतं ते चौघ जण तुझ्यावर विश्वास ठेवतील?" रम्या म्हणते, "आई, ते काही इतके मूर्ख नाहीयेत, पण ते आत्ता माझ्याबद्दलच चर्चा करत असतील." एक्झॅक्टली तेच होतंय. पार्थ म्हणत असतो, "ज्यांना ज्यांना रम्या योग्य वाटते त्यांनी हात वर करा." पण कोणीच हात वर केलेला नाहीये. यांचं बहुतेक डेस्टिनेशन वेडिंग आहे प्रेक्षकांनो. हे ना त्यांचं सामान पॅक करताना दाखवलेत बघा या प्रोमोमध्ये. काय वाटतं तुम्हाला? यांचं लग्न अगदी सुखाने, आनंदाने पार पडेल का? की याही लग्नात काही विघ्न? ही मालिका ना प्रेक्षकांनो सध्या खूप पीक पॉइंटवर आहे. आणि याच गोष्टीचा फायदा बरेच लोकं घेतात आणि काहीतरी खोटे-नाटे रिव्ह्यू पसरवतात. मालिकेमध्ये जे दाखवतंय त्याच गोष्टीवर विश्वास ठेवा एवढंच मी म्हणेल आणि कुठल्याही फेक रिव्ह्यूंवर विश्वास ठेवू नका. असो, तुम्हाला जर खरे रिव्ह्यूज ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. इथे फक्त जे मालिकेत घडले तेच दाखवलं जातं. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? काय वाटतंय तुम्हाला? आता खूप मोठा ट्विस्ट येणार आहे प्रेक्षकांनो मालिकेमध्ये. बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. तुम्ही दिलेल्या कालच्या शुभेच्छांसाठी पुन्हा एकदा खूप खूप थँक यू सो मच. चला तर मंडळी, हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. आजचा एपिसोड कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की कळवा हं. चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.